मित्रांनो, आता आपण ऐकूयात मी यशस्वी होणारच या लेखक जीवन साळोखे लिखित पुस्तकातील टॉनिक तुमच्या यशाचे आहे नित्य वाचनाचे हा लेख. कोणत्याही क्षेत्रात टिकाऊ यश प्राप्त करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी त्या संदर्भातील समग्र माहिती, ज्ञान आपण मिळवलेच पाहिजे. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रातील घटक असू द्या, मग तो शेतकरी किंवा उद्योग व्यावसायिक असो, उच्च पदस्थ अधिकारी किंवा एखादा विद्यार्थी असो, त्याने त्यांच्या संबंधातील किंवा विषयानुरूप माहिती, ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. त्यासाठी संलग्न विषयाचे वाचन योग्य प्रकारे करण्याची कला त्याला आत्मसात असली पाहिजे. त्या दृष्टीने यापूर्वी आपण जो मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे वेगाने वाचन करणे. या विधानाचा अर्थ पुस्तकातील मजकुरांवरून नुसती नजर फिरवणे, अधूनमधून ओळी किंवा 4-2 वाक्य वगळून पुढे वाचत जाणे नव्हे. तुम्ही जलद गतीने वाचता म्हणजे त्या पानावरील त्या परिच्छेदामधील शब्दांचा नेमकेपणाने अर्थ जाणून एकूण आशय आकलन करून वाचत असता, असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही क्षेत्रातील शेती, उद्योग, व्यवसाय, समाजकारण, राजकारण, चित्र, नाट्य क्षेत्रातील ज्या व्यक्ती महत्पदाला पोहोचल्या, नामवंत, कीर्तिवंत ठरल्या, त्या सर्वांचे वाचन अद्ययावत अपडेट असते हे ध्यानी ठेवा. वाचन करताना तो विषय समजून घेणे, त्याचा नेमका आशय, अर्थ जाणून घेणे, त्याचे नीट आकलन करणे, या सर्व पायऱ्या आपल्याला पार कराव्या लागतात. सरावाने वाचन प्रक्रिया कशी सुलभ होते, विषयाचे आकलन कसे सहज होते, यासाठी एक उदाहरण देतो. आपण जेव्हा चांदोबा किंवा कॉमिक्स वाचतो तेव्हा त्यातील रंजक भाग आवडीने वाचतो आणि त्याकडे अधिक लक्ष देतो. रहस्यकथा वाचताना तर निसर्गाचे वर्णन त्यात आले तर त्याकडे सहज नजर टाकून आपण पुढे जातो. त्या कथेतील गुंतागुंतीच्या रहस्याची उकल करणाऱ्या घटना, प्रसंगाकडे आपण अधिक लक्ष देतो. याचाच अर्थ वाचताना त्या संपूर्ण मजकुरातील गाभा घटक कोणता हे आपण समजून घेतो. त्याच पद्धतीने विज्ञान, तंत्रज्ञान, गणिती, भूमिती, जीवशास्त्रे इत्यादी सारख्या विषयामध्ये प्रयोग सिद्ध करताना, समीकरणे, प्रमेय सोडवताना, वैज्ञानिक सिद्धांत मांडताना प्रत्येक सूत्र, प्रत्येक पायरी तुम्हाला विचारात घ्यावी लागते. ती आपल्या स्मरणात घट्ट ठेवावी लागते. वाचण्याचा वेग शालेय जीवनात आपण जसजसे प्रगतीपथावर जाऊ तसतसा तो वाढला पाहिजे. त्यासाठी प्राथमिक काळापासून काटेकोर प्रयत्न केले पाहिजेत. शालेय स्तरावर असणारा वाचनाचा वेग हा महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यापेक्षा अधिक वाढला पाहिजे. यशस्वी जीवनासाठी सातत्य तर हवेच, पण त्याचबरोबर त्यात वैविध्य व वैपुल्य पाहिजे. खूपदा वाचत असताना प्रत्येक शब्दाचा उच्चार मोठ्याने करणे, मनातल्या मनात करणे, एका वेळी एकच शब्द किंवा वाक्य वाचणे, ते समजण्यासाठी पुन्हा वाचणे, असे प्रकार घडतात. स्वाभाविकच त्यामुळे वाचनाचा वेग वाढत नाही. अर्थात हा प्रकार अनेकांच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळात घडतोच आणि घडतच असतो. परिणामी वाचन प्रक्रिया मंद होते. त्यामुळे स्वतःलाच ती नीरस वाटते. त्यातून वाचनाचा कंटाळा येतो असे वाटते. मात्र हा दोष आपण कटाक्षाने निश्चयपूर्वक दूर केला पाहिजे. त्यासाठी प्रारंभी समजण्यास सोप्या, रंजक आणि मजकुरांचे वाचन वेगाने करावे. शब्द किंवा वाक्यांचा उच्चार करण्यास संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्या दृष्टीने पुढे योग्य रीतीने बदल किंवा सुधारणा करावी. वाचन हे आवडीने करण्यासाठी आवडीच्या विषयावरील सोपे लेखन असणारी पुस्तके वाचावीत. सुरुवातीला समजण्यास सोपे, मनोरंजक, कल्पनारम्य साहित्य वाचल्यास पुढे वाचन प्रक्रियेस वेग येऊ शकतो. हळूहळू अन्य विषयांवरील पुस्तके किंवा ग्रंथ नित्य वाचनाची सवय प्रयत्नपूर्वक आत्मसात केली तर यश मिळवण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी बहुश्रुत व्यक्तिमत्व आपण बनवू शकतो. त्यातूनच यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो, सहज शक्य होतो. धन्यवाद मित्रांनो.